सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा पोलीस भरती 2024 संदर्भात महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। पोलीस भरती संदर्भातल्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट पाहण्यापूर्वी पोलीस भरती लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची पुस्तकं तुमच्याकडे नसतील तर तुम्ही खरेदी करा। या पुस्तकाचा येणाऱ्या लेखीसाठी तुम्हाला खूप फायदा होणार आहे। पहिलं पुस्तक आहे पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच। दुसरं खूप महत्त्वाचं पुस्तक आहे येणाऱ्या लेखीच्या दृष्टिकोनातून 95 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच। 2023 मध्ये झालेल्या लेटेस्ट 95 प्रश्नपत्रिकांचा समावेश या प्रश्नपत्रिका संचामध्ये आहे आणि या प्रश्नपत्रिका संचातील बरेच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या लेखीमध्ये दिसणार आहेत। पेपरमध्ये प्रश्न रिपीट होतात, त्यामुळे पूर्वीचे प्रश्न अभ्यासणं गरजेचं आहे। पेपरचा पॅटर्न समजून घेण्यास मदत होते आणि पेपर जो आहे तो खूप सोपा जातो। त्यासाठी पूर्वीच्या प्रश्नपत्रिका सोडवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हे पुस्तक तुम्ही खरेदी लवकरात लवकर करून मागच्या प्रश्नपत्रिका सोडवा, जेणेकरून तुम्हाला पेपर सोपा जाईल। तर पुढचं पुस्तक आहे संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी। बुद्धिमत्ता चाचणी हा विषय अवघड जात असेल तर हे पुस्तक खरेदी करून तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये चांगली मार्क पडण्यासाठी या पुस्तकाची जी आहे ती नक्कीच मदत होणार आहे। ही पुस्तकं खूप गाजलेली पुस्तकं आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांची। पोलीस भरती 812 भाग 1 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 812 भाग 2 प्रश्नपत्रिका संच। महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉलवर ही पुस्तकं अवेलेबल आहेत। ऑनलाईन खरेदी करायची असतील तर तरी तुम्ही फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरती ही पुस्तकं खरेदी करू शकता। आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना, तुम्ही जर आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती दररोज घडणाऱ्या लेटेस्ट अपडेट आणि नवनवीन जाहिराती तुम्हाला रोज पाहण्यास मिळतात। या सर्व माहितीचा तुम्हाला फायदा होणार आहे येणाऱ्या लेखीसाठी, पोलीस भरती लेखीसाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या लेखी परीक्षेमध्ये चालू घडामोडी हा विषय महत्त्वाचा आहे आणि आत्तापर्यंत देण्यात आलेल्या चालू घडामोडी या विषयावरील लेटेस्ट पुरस्कार, लेटेस्ट घटनांचा समावेश टेलिग्रामला अवेलेबल आहे। तसेच दररोज नवनवीन जाहिराती तुम्हाला पाहण्यास मिळतात। अगदी 10वी पास, 4थी पास विद्यार्थ्यांसाठी देखील महत्त्वाच्या शासनाच्या ज्या काही जाहिराती असतात त्या तुम्हाला टेलिग्रामला रोजच्या रोज पाहण्यास मिळणार आहे। स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर नक्कीच तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा। आता आपली मेन आणि महत्त्वाची अपडेट पाहूया। तर या ठिकाणी पहा, पोलीस भरती फॉर्म संदर्भात ही महत्त्वाची अपडेट आहे। राज्यातील पोलीस दलासह विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात यावर्षी भरती प्रक्रिया आहे जी होत आहे, परंतु पोलीस दलासह विविध भरती प्रक्रियेसाठी मराठा तरुण जे आहेत ते या ठिकाणी SC-BC प्रवर्गाचे दाखले घेण्यासाठी गर्दी करत आहेत। मात्र शासनाच्या IT विभागाने मंगळवारी सकाळी या दाखल्यासाठीचे अर्ज घेणे व दाखले मंजूर करणे थांबवले आहे। तर पहा, मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे या मुद्द्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी विहित कालावधीमध्ये फॉर्म भरताना अडचणी येत आहेत आणि हे नक्कीच त्यांच्यावर आलेला संकट आहे असं आपण म्हणू शकतो। जर विहित कालावधीमध्ये त्यांना अर्ज भरता आले नाही तर पूर्ण त्यांचं वर्ष जे आहे ते वाया जाणार आहे। हे फक्त पोलीस भरतीसाठीच नाही तर इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी होत आहे, कारण SC-BCचे दाखले देणं सरकारनं बंद केलेलं आहे। कोणत्या ठिकाणची अपडेट आहे तर जिल्हा अहमदनगर या ठिकाणची अपडेट आहे ही। मंगळवारी त्या ठिकाणी SC-BC विद्यार्थ्यांना दाखले देणं बंद करण्यात आलेलं आहे। दाखले घेण्यासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत। मात्र IT विभागाने मंगळवारी सकाळी या दाखल्यांसाठीचे अर्ज घेणंच त्यांनी बंद केलं आहे, मंजूर करणे देखील थांबवलेलं आहे। आपले सरकार व सेतू केंद्र चालकांना याबाबतची सूचना प्राप्त झाली आहे। पोलीस भरतीची मुदत ही 31 मार्च आहे। या भरतीत मराठा प्रवर्गाला आरक्षणाचा लाभ मिळणार आहे। त्यासाठी तरुणांना अगोदर जातीचं प्रमाणपत्र काढायचं आहे आणि त्यानंतर आपण उन्नत व प्रगत गटात म्हणजेच नॉन क्रिमिनल हे सर्टिफिकेट जे आहे ते तुम्ही उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला घ्यायचं आहे, म्हणजे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना। मात्र सरकारने पोर्टलवर प्रमाणपत्र देणे थांबवलेले असल्याकारणाने तरुण धास्तावलेले आहेत। पोर्टल तात्पुरते मंत्रालय स्तरावरून हाईड करण्यात आलेलं आहे। त्यात काही दुरुस्त्या करायच्या असल्याने दाखले देणे तात्पुरतं थांबवलेलं आहे आणि हे नक्कीच
फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अडचणीची गोष्ट ठरलेली आहे. दाखल्यांचे नमुने बदलणार. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार SCBC प्रमाणपत्राच्या 2018 व 2024च्या फॉर्मॅटमध्ये मंत्रालय स्तरावरून बदल केला जाणार आहे. तसेच भरती प्रक्रियेची मुदत वाढवण्याबाबत विचार सुरू आहे. जर ही मुदत वाढली तर विद्यार्थ्यांसाठी चांगलंच होणार आहे, परंतु जर मुदत वाढली नाही तर मराठा समाजातील विद्यार्थ्यांचं नक्कीच नुकसान जे आहे ते होणार आहे. पोर्टल तात्पुरते मंत्रालय स्तरावरून हाईड करण्यात आलं आहे. त्यात काही दुरुस्त्या करायच्या आहेत हे त्यांनी कारण दिलेलं आहे. तर मराठा आरक्षण तांत्रिक अडचणीमुळे SCBC दाखले काही ठिकाणी थांबवण्यात आलेले आहेत पोर्टलच्या माध्यमातून. त्यामुळेच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येऊ शकत नाहीत, कारण फॉर्म भरण्या अगोदर त्यांच्याकडं जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. याच कारणामुळे त्यांना फॉर्म भरताना अडचणी ज्या आहेत त्या निर्माण होत आहेत, अडचणी येत आहेत. लवकरात लवकर या अडचणी दूर करून जी काही दुरुस्ती करायची आहे ती लवकरात लवकर दुरुस्त करून ऑफिशियलरित्या त्यांना दाखले देण्यास लवकरात लवकर सुरुवात करण्याची गरज आहे. तसेच पोलीस भरतीची जी अर्ज करण्याची तारीख आहे ती देखील वाढवण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आणखीन फॉर्म भरलेले नाहीत, त्यामुळे ही मुदत लवकरात लवकर वाढली पाहिजे. 31 मार्च ही शेवटची तारीख आहे पोलीस भरती फॉर्म भरण्याची. आशा करूया आपण ही तारीख वाढेल आणि सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म लवकरात लवकर त्यांचे भरता येतील. पोलीस भरतीच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी, शासन निर्णय जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. दररोज नवीन भरतीच्या जाहिराती पाहण्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती. धन्यवाद.